नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू आवर 7th व्लॉग. जो की कोकणातला शेवटचा दिवस असणार आहे विसर्जन व्लॉग. तर आज आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आणि आज आहे 7वा दिवस. तर आता आपली मॉर्निंग आधीच झाली आहे. तर आता आपण पटापट आरती वगैरे पण करून घेतली. तर तुम्ही बघा, तर आरती आमची झाली आहे. आता आम्ही जेवणाला वगैरे लागेल. त्यानंतर आमची दुपारच्या दरम्यान समथिंग अराउंड 3, 3:30, 4 पर्यंत सगळे गणपती बाहेर काढतील, कारण आज पाऊस प्रचंड आहे नेहमीप्रमाणे. चल आता एवढे दिवस तरी ॲटलिस्ट थोडा करत आम्हाला ॲटलिस्ट त्यांनी खेळू दिलं, सगळं एन्जॉय करू दिलं. बट आज पण प्रचंड पडतोय सकाळपासून. तर काही सांगता येत नाही की नदीला पूर आला आहे किंवा नदीचं पाणी नॉर्मल आहे की नाही, आम्हाला काही आयडिया नाही आहे तिथली. तर मोठी माणसं जी आहेत ती बघतीलच जाऊन की पाणी नॉर्मल आहे का गढूळ वगैरे झालं आहे. तर मग जर पाणी गढूळ झालं असेल तर मग विसर्जन हे लांबूनच होणार, आणि जर पाणी नॉर्मल असेल तर विसर्जन तुम्हाला बघता येईल की गणपतीचे विसर्जन कसे होतात कोकणामध्ये. तर आपण आता जेवणाला लागूया आणि मग दुपारी निघू तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवूच. सगळे गणपती निघतील एकत्र. तर आज आपल्या गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस आणि ही विल बी सेटिंग युअर. इकडे आता गणपती बाप्पांना तिथून इथे खाली उतरवणार. मी इकडे पूजा वगैरे करून मग आम्ही निघणार नदीवर जायला विसर्जनासाठी. चलो. तर ही आमच्या बेलाच्या वाडीची जर्सी या वर्षीची विसर्जनासाठी स्पेशली केली आहे आणि मी पण घेतली आहे स्वतः. तर आज यावर्षी आपलं स्वतःचं पेराव न करता वाडीने दिलेलं हे आपण जर्सी वेअर करून चाललो आहे विसर्जनासाठी. तर वी आर ऑल सेट. गणपती बाप्पा इज ऑल्सो ऑल सेट. आता तिथून गणपती येतील, मग त्याला एक इथून सगळी घरं लागोपाठ जातील नदीवरती आणि मग तिकडे गेल्यावरती मेन आरती होईल मोठी. गाराणं वगैरे जे काही असेल ते घालणार, मग पूजा वूजा, मग जे विसर्जनाला घेणार ते समथिंग 6-7 वाजेपर्यंत आमचं विसर्जन असेल. तर बघत राहा. तर गाईज, जे बाहेरचं पहिलं घर होतं तिकडे आम्ही चाललोय आणि स्नोफॉल सारखा पाऊस आहे. आणि राज इन दी हाऊस अँड अश्विनी अँड सिद्धी इन दी हाऊस. तो आम्ही चाललोय तिकडे. आता हे लोक ढोल वाजवतील आणि पावसाने ऑलरेडी गाईज पाणी गडूळ केलंय पूर्ण. खडूळ तेच ते. येत नाही बोलता काय. बघा कर मेरी बेइज्जती कर. अरे देखो, इसको कुछ बोलना नहीं आता गाइस. अभी पूरा मुंबई में पूरा मिक्स क्राउड है मेरा फ्रेंड्स का, तो मेरा भाषा भी पूरा मिक्स हो चुका है, हिंदी मराठी. अच्छा वो साउथ इंडियन नहीं बोल रहे, नहीं तो इनको समजेगा भी नहीं. तर आम्ही आलो आता आणि आकाच्या घरी आणि इकडून आता गणपती काढतायत. तर आम्ही आता निघणार. तर आता पाणी खडूळ झालंय, तर माहित नाही पाणी काय खडूळ. राजच्या बोलण्याप्रमाणे पाणी खडूळ झालंय. तर आम्ही बघू की पाण्यात जायचं का नाही. चिखलात पाय गेले अगेन.
आता आणि आमच्या वाडीतून आता एक पहिलं घर असणार श्याम काका. आणि अशा प्रकारे ही प्रथा कोणाला माहीत नसेल या फिर मुंबई साईडला हे मोस्ट ऑफ करत नाही, बट गाव साईडला हे असं नेहमी म्हणजे दरवर्षी केलं जातं. मी तरी लहानपणापासून माझ्या बघत आली आहे की गणपती ज्या दिवशी विसर्जन असतो, विसर्जनाच्या दिवशी पूर्ण म्हणजे आपल्या किचनपासून सगळीकडे अख्खा गणपती पूर्ण वावरून आणायचा. म्हणजे शेवटचा आपला एक गणपती बाप्पाचा वावर असतो तो घरामध्ये, पूर्ण घरातून फिरवून अख्खा मग त्याला आपण नेतो विसर्जनासाठी. तर तुम्ही बघताय आमच्या दोन्ही खोलींमध्ये आम्ही गणपती बाप्पाला पूर्ण वावरून आणलं आणि सगळे विसर्जनासाठी बाहेर थांबलेले होते. जसं मी तुम्हाला म्हटलं की लाईनीत आमचे गणपती सगळे एकत्र निघणार होते, तर आमचा सुद्धा बाप्पा आता चाललाय विसर्जनासाठी. मोरया लवकर असे एक 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 करत आता प्रत्येकाचे गणपती एका पाठोपाठ घेणार. जसं आम्ही आरती घ्यायचो तसंच प्रत्येक घराच्या वाईज एक 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 गणपती लाईनीत येणार. आता मी पुढे जाऊन सांगतो. गौरी गणपती पण निघाले. सेफ्टी आपण ऑलरेडी घेतलेली आहे. हे असं काहीतरी छत टाईप असं बांधून ठेवलंय गणपती ठेवण्यासाठी. आणि पाणी क्लिअर झालंय आय गेस थोडंसं. बरोबर आमचे गणपती आले सगळे. गणपती येत आहे आणि इकडे पूर्ण ऑल ओव्हर सगळं सेटिंग करून ठेवली ऑलरेडी. म्हणजे जरी पाऊस पडला तर मग खाली जरी पाऊस पडला तर मग गणपतीला टेन्शन नाहीये. खाली ठेवलं शेड खाली तर ते सेफ ओले नाही होणार तर ते आधीच. मग आता पाणी खडूळ झालेलं पण ते ऑलमोस्ट नॉर्मल झालंय. तर ते गणपती येत आहेत. गणपती बाप्पा मोरया. छाकडी परत चालू झाले. छाकडी तिकडे दोन गौऱ्या आहेत ना म्हणून नाही येत फोटो. तिकडे चांगले प्रेमाण कामना पूर्ती. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन कामना पूर्ती. करता दुखहर्ता वार्ता विघ्नाची. मोबाईल भिजणार आहे.
दुनिया जय निर्मळ वाई तुझुरा जय देव जय देव भारतीयो वाळू भावतीयो वाळू तुझवर गुरु गौरा जय देव जय देव गणपती बाप्पा. आरती झाली, फोटो झाले, आता गाराणं घालणार आहेत. कोण घालणार आहे गाराणं? सुरेश काका गाराणं घालतील आता. चलो बोला माईक चेक. महाराजा मनोहर पलवल आपली सेवा करून घे. सर्व गोष्टी सांभाळ कर. इथपासून मुंबईपर्यंत नकवाली म्हण. मोरया मोरया. सकाराम महाराज बंधू वेळी आपल्या सेवा दिली मान्य करून घे. सर्व गोष्टी सांभाळ कर. मुंबईमध्ये राखल रखवाली मंदिर. गणपती बाप्पा. आणि मग आम्ही केला कोळी नृत्य. तर तुम्ही बघा, आम्हाला म्हणजे अचानक अनाऊन्स केलं की दोघी तिघींनी येऊन इथे कोळी डान्स करा. तर आम्ही मस्त नदीवरती बांधावरती तिकडे जिथे गणपती होते तिकडे कोळी डान्स केला. आणि या चिल्ल्या पिल्ल्या सगळ्या आमच्यासोबत नाचत होत्या. तर तुम्ही बघा, सगळ्या बायका मस्त एन्जॉय करत होत्या. मस्त आम्ही कोळी गीत वगैरे केलं आणि नंतर ग्रुप डान्स वगैरे झाला आमचा. आणि हळूहळू कोळी गीत झाल्यानंतर सगळे एकदम रॅप वगैरे वरती उतरून आले. सगळे एकदम रॅप सॉंग्स करायला लागले. केसामध्ये गजरा, जसं तुम्हाला ते सॉन्ग माहितीच आहे, ट्रेंडिंगला होतं. तर बघा, आम्ही मस्त आपले रॅपिंग अँड ऑल करतोय सगळे. हे चिल्ली पिल्ली हे तर काही दमतच नव्हते. ही लोक तर कंटिन्यू आमच्यासोबत डान्स करत होते. त्यानंतर झालं विसर्जन चालू. अशा प्रकारे पावसाला म्हणजे नदीला भरती आणि परत घडू व्हायच्या आधी गणपती बाप्पाचं विसर्जन चालू झालंय. फोटो नाही, व्हिडिओ काढते. सगळ्यांचा स्ट्रगल चालू आहे. प्रत्येक घेतलेली वाजवलेली गोष्ट आपल्या आपल्या जागेवर ठेवायची आणून. चलो, अशा प्रकारे आम्ही पण घरी चालू. लकीली आम्हाला जातानीची ट्रॅव्हल खूप छान भेटली आहे. येताना नव्हती, परत बॅक सीट भेटली आहे पण कम्फर्टेबल आहे. तो फायनली बाय बाय कोकण, वी आर गोईंग. आणि अशा प्रकारे आपले कोकणचे ब्लॉग्स आज एंड होत आहेत. आज आहे दिवस 8वा आणि आम्ही निघालो आहे मुंबईला. तर आमची येतानी ट्रॅव्हल वेगळी होती, महालक्ष्मी. आणि आता जाताना आमची ट्रॅव्हलचं नाव आहे KBN. तुम्ही ट्रॅव्हल बघितलीच की किती चांगली आहे. तर आता आम्ही चाललो आहे मुंबईला. आता मुंबईचे दर्शन करायचे आहेत गणपती बाप्पाचे. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शिवानी बारसकर यूट्यूब चॅनल आणि शिवानी मुंबईकर इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.